धनंजय भीम। आपण पाहत आहात आर के भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन आणि आपल्या सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सक्रिय सेनानी आडा माणसाचा कार्यकर्ता देश बापूरावजी राऊत यांचं निधन झालं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून काही दिवसांपूर्वीच एक त्या भावनिक पत्राचं या ठिकाणी मी वाचन केलं। 2023 मध्ये लिहिलेलं आहे। 27 जुलै 1978 रोजी नामांतराचा ठराव पास झाला। ही बातमी आकाशवाणीवरून कळताच मराठवाडा पूर्ण पेटू दिला। दलितांची घरे दारे जाळणे सुरू केले। त्यामध्ये प्रथम पोचीराम कांबळे यांच्यावर लाठीने त्यांना जिवंत जाळले। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब नावाची अंमलबजावणी करण्याकरता दोन्ही सभागृहात ठराव पास झाल्यामुळे 11 नोव्हेंबर 1979 मध्ये नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरून लांब मार्च प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर यांच्या नेतृत्वात निघाला। बडनेरा शहरामधून अनेक भीम सैनिकांचा ताफा लांब मार्च मध्ये सामील झाला। बाळू कोसमकर, शरद मिश्रा, लक्ष्मीकांत पांडे, जनार्दन बागडे, भीमराव लोणारे, आठवले, गणेश बोरकर, चौरे हे सर्वात लहान भीम सैनिक होते। बडनेरा पासून खेडोपाडी काळामुळे जास्तीत जास्त लांब मार्च मध्ये सहभाग घेण्याकरता खेडेपाडी बडनेरा शहरातील भीम सैनिकांनी पिंजून काढला। बडनेरा शहराच्या वतीने शहरामध्ये जैन मैदानावर साखळी उपोषण सुद्धा करण्यात आले होते। प्रकाश बोरकर, बापूराव राऊत, सुरेशसिंग बचाटे, बानव वासने, धर्मसिंग गेडाम, पुष्पा बोरकर, विजया मिश्रा, खांडेकर ताई, अडकले ताई, तायवाडेबाई, आंबेडकरी जनता जाऊन एकत्र होऊन लांब मार्च मध्ये निघाले। तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळण्याकरता सर्व एकत्रित झाले। 27 नोव्हेंबर 1979 रोजी लांब मार्च पुढे जाता जाता राहुली या पुलावर लांब मार्च घडवण्यात आला व रात्रीच्या प्रहरी भीम सैनिक झोपले असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आले। 29 नोव्हेंबरला प्राध्यापक कवाळे सरांसोबत अनेक भीम सैनिक अमरावती कारागृहामध्ये ठेवण्यात आले। 17 दिवस अमरावती कारागृहात होते। 6 डिसेंबर 1979 रोजी कारागृहात उपोषण केले। 6 डिसेंबर रोजी अमरावतीतील लोकांनी कारागृहावर अनेक लोकांची उपस्थिती होत असतात काही उचित प्रकार घडला नाही, अनुचित प्रकार घडला नाही। प्राध्यापक कवाळे सर अमरावती कारागृहातून सुटल्यानंतर बडनेरा येथील सर्व कार्यक्रमाची माहिती त्यांना दिली। उपोषण त्याच्या बाबतीत माहिती दिली। बडनेरा सारखा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच झाला नाही। इतका शिस्तबद्ध कार्यक्रम बडनेरा इथे संपन्न झाला। 6 डिसेंबर रोजी बडनेरा मी
मिल बंद पूर्ण केला व बडनेरातील लोकांनी घरे दारे बंद करून लहान मोठे सर्व 6 डिसेंबर रोजी बडनेरा इथे इतके लोक बाहेर आले की अगोदर कधीही जमले नव्हते. एवढे लोक 6 डिसेंबर 1979 ला संपूर्ण बडनेरा शहर या ठिकाणी आढळला. पोलीस निरीक्षक वाणी साहेब यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले होते. लॉंग मार्च पुढे बाण वासनी त्यांचा भाऊ भीमराव वासनी पोलिसांना निलंबित करण्यात आले. तेव्हा आम्ही SP ऑफिस समोर रात्री मंडप तयार केले बल्ल्या बांधून आणि उपोषण केले. एवढी आमची ताकद या लॉंग मार्चमुळे प्रकाश बोरकर, बाबूराव राऊ, बाणा वासनी, धर्मसिंह लीडा यांनी केले. 1974 मध्ये निंभा या गावी 10 दिवसाचा बौद्ध धर्म शिबिर होते. बदलता त्रिकमोदी बनते यांच्या उपस्थित संपन्न झाले होते. प्रकाश बोरकर साहेबांसोबत 10 दिवसांचा लाऊडस्पीकर होता. माझ्या आईचे राऊत त्यांच्या आईची तब्येत खूपच खराब होती, तरी मी निंभ्याला गेलो होतो. रात्री वापस येऊन आईला दवाखान्यात नेले होते. त्यावेळेस पहा मंजुळा हा भीमरायाचा आंबळा हे गीत जास्त प्रकाशित आवडीचे होते. सुकळी येथे प्राध्यापक कवाडे सरांची करता ते सभासुमळी इथे सभा होती. घरोघरी समोर पोलीस बंदोबस्त असून सुद्धा त्या ठिकाणी कवाडे म्हाताऱ्यासाठी येऊन स्टेजवर विराजमान झाले. तेव्हा सुद्धा लाठीचार्ज होता, परंतु DSP साहेबांमुळे हा अतिप्रसंग टाळला व सर तिथून बडनेरा रवानगी करण्यात आले. मुंबई येथील अधिवेशनात मोर्चा करता जात असताना बडनेरा येथून हजारो भीड सैनिक होते. इगतपुरी इथे गाडीतून उतरून नाशिक इथे आणले. प्रकाश बोरकर, बापूराव राऊ बाकी भीड सैनिक 266 जेलमध्ये 2 दिवस राहून सोडलो आणि त्यानंतर बडनेराला परत आले. रौप्य महोत्सव 25वा तेव्हा माननीय मुख्यमंत्री A.R. अंतुले साहेब बडनेरा स्टेशनवरून जात असताना DSP साहेबांनी त्यांनी औरंगाबाद अधिवेशनात प्राध्यापक कवाडे सरांना या ठिकाणी मारण्यात आले. तेव्हा बडनेरा शहरातील वत्सला पांडेबाई, डोंगरेबाई, अंजनाबाई चव्हाण हे सराच्या अंगावर उडून पडल्या. त्यामुळे सर जिवंत राहिले. अशा प्रकारे अनेक भीम सैनिकांना मार खावा लागला. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक सतेश्वर मोरे यांच्या डोक्याला मार लागला. पट्टी बांधली होती. कोणाचे डबे, कोणाच्या चपला, कोणाच्या बॅगा मैदानावर पडल्या होत्या. असा हा परिसर झाला होता. सतेश्वर मोरे, गुणवंतराव गारणे, बापूराव राऊत, सुरेश बचाटे अनेक भीम सैनिक औरंगाबाद येथे गेले होते. हजारो भीम सैनिक होते. अमरावती शहरातील यशोदानगर येथील भीम सैनिक खोब्रागडे यांना मारहाण झाल्या प्रकारे बडनेरा इथे जाहीर निषेध सभा घेतली असता आमच्यावर केस करण्यात आले. प्रकाश बोरकर, बापूराव राऊत, डवळेबाई, तायडेबाई, अडकणेबाई कोर्टामध्ये केस चालले गेले. अडगाव DSP साहेबांच्या बंगल्यावर गेलो. ते सुट्टीवर असताना सुद्धा अधिवेशन उद्घाटन मामासाहेब सरदार यांनी केले. संचालक BD राऊत यांनी केले. त्यामध्ये बोरकर साहेबांच्या मुळेच दिल्ली येथील मोर्चामध्ये सहभागी झाले.
वेळेवर आल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था घरी जाऊन पोळ्या मागून वेळेवर कपिल मंडळ इथे आली होती. आयुष्यमान प्रकाश बोरकर नामांतर चळवळीपासून ते भारतीय बौद्ध महासभा शाखा भटकराचे सुद्धा त्यांनी नेतृत्व केले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली. उर्वरित आयुष्य आंबेडकरी जनतेला दिले. प्राध्यापक प्रकाश बोरकर शालेय जीवनापासून तर शेवटपर्यंत चळवळीत लढणार बडनेरा शहर अमरावती जिल्ह्याचे तसेच विदर्भातील एक वादळवाला माणूस अखेरचा क्षणी महाराष्ट्राचा वादळवाला म्हणून वाहत आहे. त्याच्या सोबतीला बीडी राऊत सुद्धा त्या वाऱ्यामध्ये सहभाग देत आहे. एवढेच नाही तर बडनेरापासून ते बोधगया नेपाळमधील सुद्धा बुद्ध जन्माच्या ज्या ठिकाणी झाला त्या लुंबिनी वनात सुद्धा दाखवलं आणि नेपाळ ते नेपाळची राजधानी काठमांडू येथे सुद्धा इथपर्यंत वादळ वाऱ्यासारखा आंबेडकरी जनते राहणारा अशा प्रकारचा प्रकाश बोरकर बरोबर राहून सुद्धा मला सुद्धा वादळ वाऱ्याबरोबर राहण्याचा सहवास झाला. त्यांचे प्रति कृतज्ञता अर्पण करून इथेच सांगतो. जय भीम जय भारत. हे पत्र 3/1/2023 रोजी आयुष्यमान बापूरावजी राहून यांनी लिहिले. त्यांनी त्यांच्या मनातील ज्या भावना होत्या त्या भावना त्यांनी या पत्रात अर्पण केल्या. हा एक अमूल्य असा ठेवा आहे त्यांच्या आठवणीचा. हो बोरकर सरांकडे जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. Gracias.